आजच्या या एक्सेल फॉर बिझनेस एक्सलन्स या सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सेशन सुरू करण्यापूर्वी आज अत्यंत दुःखद बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे आणि ती म्हणजे ज्येष्ठ समाजसेविका अपर्णाताई रामतीर्थकर यांचं आज निधन झालेलं आहे. सामाजिक कार्यामध्ये त्यांनी नेहमीच आपल्याला मदत केलेली आहे आणि आपल्यासारख्या अनेक संस्थांच्या पाठीशी त्या नेहमीच उभ्या राहिलेल्या आहेत. आपण आपल्या परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली देऊया आणि त्यांचं कार्य नेहमीच आपल्याला प्रेरित करत राहील. आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. आपण काल आपल्याला काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या आणि त्यानंतर कालचं सेशन बऱ्याच लोकांना पूर्ण दिसलं नाही. कालच्या सेशन मधला काही पोर्शन आज आपण बघूयात आणि त्यामुळे थोडंसं रिव्हिजन करूया. आजच्या सेशनचा ॲडव्हान्स पोर्शन मधला काही भाग आपण बघूया आणि मग त्याच्यानंतर आपली काही प्रश्नोत्तर असतील तर ती आपण बघूया. तर थोडक्यात आपण कालच्या सेशनमध्ये आपण जे बघितलं होतं त्यातला काही भाग आपण आज परत बघूया की काल आपण नेमकं काय बघितलं, थोडी उजळणी करूया आणि आपल्या सेशनची आता सुरुवात करूया. हो, कालच्या सेशनला खूप इंटरप्शन्स होते आणि म्हणूनच आपण कालच्या सेशनचा पोर्शन काही आज सुरुवात करूया आणि त्यांनी आपल्याला कालचं थोडं ब्रशअप होईल आणि आज आपण नव्याने सुरुवात करूया. त्यामुळे थोडं कालचं बेसिक बघूया आणि मग ॲडव्हान्सकडे वळून मग प्रश्नोत्तर असा आपण आजचा आपला सेशन ठेवूया. तर काल आपण बघितलं त्याप्रमाणे एक्सेल फॉर बिझनेस एक्सेलन्स हा आपला महत्त्वाचा भाग आहे. आता मुळात काय आहे की काल आपण बघितलं तर एक्सेल काय करतं, तर एक्सेल आपल्याला डेटा ऑर्गनाईज करायला आणि त्याच्यावरून निर्णय घ्यायला मदत करतं. तर मुळात माझ्या कंपनीचा साईज किती असावा तर मी एक्सेल यूज केलं पाहिजे. तर कंपनीच्या साईजचा आणि एक्सेल यूज करण्याचा काही संबंध नाही. माझा घरगुती व्यवसाय असेल किंवा मी एका मोठ्या कॉर्पोरेटमध्ये काम करत असेल, दोघांनाही एक्सेल सारखंच मदत करू शकतं. थोडक्यात काय आहे, एक्सेल हे अत्यंत पॉवरफुल आणि सोपं टूल आहे. आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक्सेलचा उपयोग आपल्याला हवा तसा करून घेता आला पाहिजे. काल आपण बघितलं होतं की एक्सेलचा उपयोग कुठे कुठे होतो. तर एक्सेलचा उपयोग हा डेटा एंट्री पासून फायनान्शियल मॉडेलिंग पर्यंत, अकाउंटिंग पासून फायनान्शियल अनालिसिस पर्यंत आणि प्रोग्रामिंग पासून कस्टमर रिलेशनशिप मॅनेज पर्यंत कुठपर्यंत पण होऊ शकतो. थोडक्यात काय आहे, तर एक्सेल ही एक जादूची पेटी आहे आणि आपल्याला त्याचं जादूगार व्हायचंय आणि आपल्याला त्या पेटीतनं एक एक वस्तू काढता आली तर आपण एक चांगले जादूगार होऊ शकतो. आपण आता एक्सेलचे एक उपयोग बघूया. काल आपण बघितलं होतं ते उदाहरणाच परत आपण बघूया की एक्सेल ही एक मोटरसायकल आहे. मोटरसायकलचा उपयोग, बेसिक मोटरसायकल ही सगळ्यांसाठी सारखीच असते, पण प्रत्येक जण आपल्याला पाहिजे तसा त्याचा उपयोग करून घेत असतो. उदाहरणार्थ, एखादा माणूस दूध विक्रेता असेल तर तो त्या गाडीला ॲडिशनल काही स्टँड लावतो, ॲडिशनल बकेट्स लावतो, मॉडिफाय करून घेतो आणि त्याचा आपल्या मालासाठी उपयोग करतो. एखादा फूड डिलिव्हरीचा माणूस असेल तर तो गाडीला त्याच्याप्रमाणे मॉडिफाय करून घेतो. एखादा अजून कोणी असेल तर तो आपल्या सोयीप्रमाणे त्याचा रंग बदलतो, त्याचा मॉडिफिकेशन करतो, त्याला स्पोर्ट्स बाईकमध्ये कन्व्हर्ट करतो. थोडक्यात काय आहे की एक्सेलचा उपयोग मला कसा करून घ्यायचा आहे हे मला स्वतःला कळलं पाहिजे आणि मला हे कधी कळेल, मी जेव्हा जेव्हा त्याचा उपयोग जास्तीत जास्त करायला लागेल तेव्हा. अनेकदा लोक एक्सेलपासून दूर जातात, विशेषतः छोटे व्यावसायिक जे आहेत. माझा असा अनुभव आहे की ते लोक एक्सेल वापरत नाहीत. माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही नक्की एक्सेल वापरायला सुरुवात करा. थोडा थोडा का होईना त्याच्यात डेटा टाका. मी तुम्हाला सांगतो, जे छोटे किंवा मीडियम साईजचे जे व्यावसायिक आहेत त्यांना 5 गोष्टींसाठी एक्सेलचा नक्की उपयोग होऊ शकतो. पहिला म्हणजे डेटा मॅनेजमेंट, दुसरं आहे बेसिक अकाउंटिंग, तिसरं आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, चौथा आहे बिझनेस फोरकास्ट
आणि 5वा आहे डेटा ॲनालिसिस. आता या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहे तर हे आपण थोडक्यामध्ये बघूया. डेटा मॅनेजमेंट म्हणजे काय, तर माझ्याजवळ असलेला एकूण डेटा मी कसा मॅनेज करतो. मी रोज काही ना काही व्यवसायामध्ये माझ्याकडे कुठला डेटा येत असतो. मी कोणत्या तरी कस्टमरला भेटतो, त्यांचा नाव नंबर घेतो, त्यांची काय डिमांड असू शकते ते घेतो. असा अनेक प्रकारचा डेटा मी रोज गोळा करतो. आपण जर थोडासा विचार केला तर आपण जर बघितलं तर किमान आपण रोज एका तरी नवीन कस्टमरला भेटत असू. वर्षाच्या शेवटी जर आपण विचार केला तर 365 लोकांचा डेटा आपल्याकडे खरंच असतो का लिहिलेला, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. दुसरा त्याचा एक उपयोग बघूया की हा डेटा का मॅनेज करायचा. तर व्यवसायामध्ये न मिळालेला बिझनेस हा याला कॉस्ट ऑफ लॉस्ट अपॉर्च्युनिटी असं म्हणतात. थोडक्यात काय आहे की माझ्याजवळ जर डेटा असता तर मी त्या कस्टमरला कॉन्टॅक्ट करू शकलो असतो. आज आपण सुद्धा कोणत्या ना कुठल्या इतर व्यावसायिकांचे कस्टमर आहोत, विशेषतः मोठ्या कंपन्यांचे, बँकांचे म्हणा, नॉन बँकिंग फायनान्स कंपनीजचे म्हणा किंवा इतर कोणाचे. तुम्ही बघितलं असेल की कधीतरी आपण वर्ष 2 वर्षापूर्वी त्यांच्याशी व्यवहार केलेला असतो आणि ते आपल्याला कुठला ना कुठला मेसेज पाठवत असतात. कुठे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पाठव, कुठे वाढदिवसाच्या पाठव. कसं करतात ते, तर थोडक्यात कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि त्याचा बेस आहे डेटा मॅनेजमेंट. माझ्याकडे एकदा डेटा आला तर तो मला व्यवस्थित मॅनेज करता आला पाहिजे. डेटा मॅनेज झाला तर माझ्याकडे माझा व्यवसाय हा मला मॅनेज करायला खूपच सोपा आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट बघू, बेसिक अकाउंटिंग. बेसिक अकाउंटिंग म्हणजे काय, तर माझ्या व्यवसायामध्ये किती पैसे आलेत, किती खर्च झालेत, किती यायचे आहे, किती द्यायचे आहे, हा हिशोब मला रोजच्या रोज कोणीतरी द्यायला पाहिजे. कोण देणार, एक्सेल. हा मला रोज डेटा मिळू शकतो. फक्त मला काय करायचंय, रोज एक्सेलमध्ये 5 मिनिटं बसून तो डेटा अपडेट करायचा. मला समजा आजपासून 30 दिवसांनी 15 दिवसांनी कोणाला पैसे द्यायचे असतील, मी त्या प्रकारची तारीख लिहून ठेवली. एक्सेल मला त्या दिवशी बरोबर सांगेल की या दिवशी याला पैसे द्यायचे आहे. ही सगळी सोय एक्सेलमध्ये अवेलेबल आहे. आम्हाला ती यूज करता आली पाहिजे. कस्टमर रिलेशनशिप आपण आत्ताच बोललो, त्याच्यामध्ये पुढे अजून एक भाग बघूया. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये माझ्याकडून कोणता ग्राहक कोणता माल नेमका खरेदी करतो, त्याच्या खरेदी करण्याचा पॅटर्न काय आहे, हे सगळं मला बघता आलं पाहिजे. आता त्याच्या खरेदी करण्याच्या पॅटर्ननुसार मी त्याला त्या पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकतो. मी त्याचा खरेदीची फ्रिक्वेन्सी बघू शकतो. त्याप्रमाणे माझ्याकडे मालाची अवेलेबिलिटी बसवू शकतो. मी हे पण टिपू शकतो की मी कोणत्या कस्टमरला कधी कोणत्या मालासाठी नाही किंवा हो म्हटलेलं आहे. माझ्याकडे तो माल नसल्याने किती कस्टमरचं माझं नुकसान झालेलं आहे. असा आणि अनेक प्रकारचा डेटा मी एक्सेलमध्ये मॅनेज करू शकतो. थोडक्यात काय आहे की एक्सेल काय आहे, तर एक्सेल हा माझा स्मार्ट बिझनेस असिस्टंट आहे. आपण जे छोटे व्यावसायिक आहोत, आपल्याला असं वाटतं की माझ्यासाठी काम करणारा कोणीतरी एक व्यक्ती मला हाताखाली पाहिजे आहे की जो सगळं बरोबर टिपेल आणि मला माहिती देईल. ती स्मार्ट व्यक्ती म्हणजे एक्सेल आहे. लक्षात ठेवा, एक्सेल हा स्मार्ट बिझनेस असिस्टंट का आहे, तर 2 गोष्टी. एक, एक्सेलमध्ये माहिती अचूक टाकली असेल तर तो तुम्हाला अचूक माहिती देऊ शकतो. आणि दुसरं, तुम्हाला कमी वेळामध्ये योग्य माहिती मिळू शकते. आज आपल्याला वेळेत माहिती मिळणं ही काळाची गरज आहे. गेल्या काही काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, विशेषतः या लॉकडाऊन नंतर अवघं जगच हे ऑनलाईनच्या दिशेने वळलेलं आहे. आपल्यापैकी अनेकांनी हे उत्तर दिलं असेल की माझा ना डेटा ऑफिसमध्येच आहे, त्यामुळे माझ्याजवळ आत्ता इथे काहीच नाही. आपल्याकडे जर एक्सेल असतं आणि तो डेटा असता तर आपण आज बसून कस्टमरशी अनेक प्रकारे संवाद साधू शकलो असतो. दुसरं आपण बघूया की डेटा ॲनालिसिस. आपण आत्ता बोलल्याप्रमाणे डेटा ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय, तर माझ्याकडे असलेल्या एकूण डेटाचा मी नफा तोटा मला किती झाला, माझा स्टॉक किती, माझ्या कोणत्या स्टॉकची मुवमेंट किती आहे, मला हा ॲनालिसिस केल्यानंतर कळतं. उदाहरणार्थ, मी एखाद्या ठिकाणी माल खरेदी करत असेल आणि तिथली माझी प्राइस फ्लक्च्युएट होत असेल, तर हे मला कसं कळणार, तर मला हे ॲनालिसिस एक्सेलमध्ये कळेल. 365 दिवसांचं जर ॲनालिसिस मला योग्य पद्धतीने करता आलं तर पुढच्या किमान 365 दिवसांचं नियोजन करायला मला मदत होऊ शकते.
एक्सेलमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीने हे नियोजन करू शकतो. आणि या सगळ्यांचा बेस कुठे आहे, तर डेटा मॅनेजमेंट. आपल्याकडे असलेले आपल्याकडे कस्टमर्स असतात. आपण काय करतो, डेटा मॅनेज करतो. पूर्वी आपण बघितलं असेल की जेव्हा आपल्याकडे लँडलाईन होते, तर तेव्हा लँडलाईन मध्ये असताना आपल्याकडे टेलिफोन डिरेक्टरी यायची. ती टेलिफोन डिरेक्टरी थोडक्यात काय आहे, तर डेटा मॅनेजमेंटचे एक उत्कृष्ट उदाहरण असं आहे. का बरं, तर मला कुठली पण एखादा नंबर शोधायचा असेल, तर त्या व्यक्तीचं नाव मी शोधलं तर मला लगेचच कळायचं की याचा नंबर हा आहे. ज्यांच्याकडे टेलिफोन डिरेक्टरी नव्हती, आपण नंबर टिपून घ्यायचो, ती त्यांच्या नावाप्रमाणे टिपायचो, नंबर प्रमाणे टिपायचो. प्रत्येकाची एक विशिष्ट पद्धत होती. हा जो डेटा मॅनेजमेंट करायची पद्धत आहे, ही आपल्या फोनमध्ये सुद्धा आहे. उदाहरणार्थ, आपण कोणाचा नंबर सेव्ह करताना आपण कोणाचा नंबर BBN या नावाने सेव्ह करतो, कोणाचा वेंडरनी करतो, कस्टमरनी करतो, त्यांच्या लोकेशननी करतो. थोडक्यात काय आहे, आपण आपल्या फोनमध्ये सुद्धा डेटा मॅनेज करायचा प्रयत्न करतो. हा सगळा डेटा मॅनेजमेंट आपण थोडा मोठ्या स्तरावरती एक्सेलमध्ये केला तर आपल्याला त्याचा व्यवसायासाठी 100% उपयोग होऊ शकतो. आता एक्सेल बाबत काही गोष्टी बघूया. अनेक लोकांचं म्हणणं असतं की एक्सेल खूप वास्ट आहे, आम्हाला एवढा शिकायला वेळ नाही. काही गरज नाहीये. शिकायला सुरू केलात ना तर ऑटोमॅटिक त्याच्यातली भीती पण जाईल आणि आपल्याला गरजेपुरतं आहे तेवढं आपण तर नक्की शिकू शकतो. दुसरं की एक्सेल शिकायला खूप अवघड आहे. शिकायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला कळेल की कोणती पण नवीन गोष्ट थोडी अवघड तर नक्कीच असते, पण एक्सेल वाटतं तितकं नक्कीच अवघड नाही. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे एक्सेल हे अत्यंत युजर फ्रेंडली टूल आहे आणि या टूलचा जर आपण उपयोग केला तर आपला व्यवसायामध्ये नक्कीच फायदा होतो. तिसरी आणि महत्वाची गोष्ट जी मला नेहमी ऐकायला येते की मला याची खरंच गरज आहे का. आपल्याला जर व्यवसाय वाढवायचा असेल आणि आपला जर व्यवसाय वाढणार असेल तर उपयोग करायला काय हरकत आहे. आपण उपयोग करून बघितला तर आपल्याला नक्कीच कळेल की आपल्याला त्याचा कशा पद्धतीने उपयोग होतो आहे. आता एक्सेल म्हणजे नेमकं कसं आहे ते आपण बघूया. एक्सेल आपण वापरायला सुरू केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की एक्सेल हे अत्यंत मजेशीर टूल आहे. मी एक्सेल इज फन असं नेहमी म्हणतो. का, तर वापरायला सुरू केल्यानंतर त्याच्यातले जसे जसे आपल्याला बारकावे कळत जातात आपल्याला स्वतःलाच आनंद होत जातो. कालही मी सांगितलं होतं, मला आज एक्सेल यूज करून जवळजवळ 22-23 वर्ष झाली, किंबहुना थोडे जास्तच झाले असते. पण आजही मला एक्सेलमध्ये अनेक नवीन टूल मी रोज शिकतो आहे. थोडक्यात काय आहे की मला रोज त्याच्यात मजा येते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक्सेल इज मॅजिक. तो जादूची पेटी आहे. तुम्ही जर एक्सेल शिकायला लागला तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यात असंख्य अशा गमतीशीर आणि मजेशीर गोष्टी आहेत थोडक्यात, आणि ज्या व्यवसायाला उपयोगात होऊ शकतात. तुम्ही जर युट्यूबवरती किंवा कुठल्या पण वेबसाईटवर गेलात आणि एक्सेल मधल्या काही टूल्स शोधायला सुरुवात केली, तुम्हाला दिसेल की प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पद्धतीने एक्सेल मधले टूल्स शोधून वापरायला सुरुवात केलेली आहे आणि ते शिकवायला पण सुरुवात केली. थोडक्यात काय आहे की आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचा टूल आपण एक्सेलमध्ये शोधू शकतो, वापरू शकतो आणि आपल्याला पाहिजे तसा त्याचा उपयोग करू शकतो. तिसरं, एक्सेल इज चॅलेंजिंग. म्हणजे काय, तर एक्सेलमध्ये मला अनेक नवीन गोष्टी शिकता येतात आणि त्या गोष्टींचा मला स्वतःलाच, अरे मी हे करू शकतो का, आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो आणि त्या विचारलेल्या प्रश्नांमधूनच मला नव्याने उत्तरं सापडत जातात. थोडक्यात काय, एक्सेलनी मदत होते म्हणजे होतेच. एक्सेलमध्ये अनेक महत्वाचे फंक्शन्स आहेत. आपण त्यातले काही फंक्शन आज बघणार आहोत. फॉर्मॅटिंग फंक्शन्स आहेत, डेट फंक्शन्स आहेत, सम फंक्शन्स आहेत, टेक्स्ट फंक्शन्स आहेत. व्यवसायामध्ये उपयुक्त असे व्हीलुकअप आणि पायवॉट फंक्शन्स पण आहेत. आज आपण बघितलं असेल तर तुमच्या समोर आता एक मी पीपीटी दाखवली आहे. हे जो ग्राफ आहे, हा जो मीटर आहे, हा काल आपण बघितला, हा एक्सेलमध्ये आपल्याला बनवता येतो. अशा प्रकारचं जर आपण प्रेझेंटेशन जेव्हा आपण देतो आपल्या कस्टमरला तर त्याला नक्कीच आनंद होतो आणि आपल्याला पण नवीन काहीतरी केल्याचं, नवीन पद्धतीने आपला डेटा मांडल्याची मदत होते. आता आपण बघूया
की एक्सेलमध्ये आपल्याला पुढे जर जायचं असेल तर काय केलं पाहिजे. एक म्हणजे की कोणत्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला हवा आहे त्याप्रमाणे आपण डेटा कोलेक्ट केला पाहिजे. थोडक्यात काय आहे, मला काय अपेक्षित उत्तर आहे त्या हिशोबाने मला डेटा मांडता आला पाहिजे. दुसरं, त्या प्रकारचा डेटा मी जमा करून त्याच्यात टाकला पाहिजे. त्याचं फॉर्मॅट राईट असलं पाहिजे. काल आपण बघितलं होतं डेट फंक्शन वरून आपण बघितलं की ते फॉर्मॅटिंग राईट असणं का गरजेचं आहे. चौथं, मला फॉर्म्युले माहिती असले पाहिजे, मला ते यूज करता आले पाहिजे, मी त्याची व्हॅलिडिटी चेक करायला पाहिजे. आणि थोडक्यात एक्सेल हे असं फंक्शन आहे की जे सारखं मला लर्न, अनलर्न आणि रिलर्न म्हणजे शिका, जे शिकलो आहे ते त्यातला काही भाग आता विसरून परत नव्याने शिकण्याची मला गरज पडते. तर लर्न आणि रिलर्न हे कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि ती आपल्याला करता आली पाहिजे. आपण एक्सेलमध्ये काय शिकू शकतो, तर आज आपण काही फंक्शन्स बघणार आहोत, काही केस स्टडीज बघणार आहोत. पण एक्सेलमध्ये मुळात शिकण्यासारखं आणि व्यावसायिकांना उपयुक्त असे काही फंक्शन्स आहेत. तुम्हाला या फंक्शनची अधिक माहिती पाहिजे असेल तर ती आपण सेपरेटली आपण एक क्लास घेणार आहोत, त्याच्यात आपण सांगू शकतो. थोडक्यात काय आहे, तर डेटा ॲनालिसिस हे एक फार महत्त्वाचा भाग आहे. लुकअप फंक्शन्स आणि पिव्होट टेबल, आज आपण हे ग्राफ, पिव्होट टेबल आणि अजून काही फंक्शन्स याचा मला कसा उपयोग होऊ शकतो हे आपण बघूयात. तर आता आपण एक्सेलचे काही फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्सवरती आपण आता त्या फंक्शन्सकडे वळूया. काल आपण हे स्पीडोमीटर हे एक फंक्शन बघितलं होतं. त्यानंतर काही आपण छोट्या टिप्स बघितल्या होत्या. त्या टिप्स आज आपण परत बघूयात, कारण की मला असा काही लोकांचा मेसेज आहे की त्यांना त्या टिप्स काल आपल्या तांत्रिक अडचणींनी बऱ्याच लोकांचं ते मिस झालेलं होतं. आपण आता काल हा डेटा आपण बघितला होता, मी हा डेटा सिलेक्ट करतोय. तुम्ही इथे बघितलं असेल तर बऱ्याचशा ठिकाणी ब्लँक आहे. हा ब्लँक डेटा मला भरायचा आहे. मी इथे सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट केलेल्यानंतर माझा डेटा टेबल सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल जी असा प्रेस करतो. कंट्रोल जी केल्यानंतर स्पेशली ऑप्शनमध्ये ब्लँक असं एक ऑप्शन आहे आणि या ब्लँक ऑप्शनला मी ओके केल्यानंतर तुम्ही बघितलं तर त्यांनी फक्त ब्लँक रोज या सिलेक्ट केलेल्या आहे. आता हे जे ब्लँक सेल सिलेक्ट केलेले आहे त्या ब्लँक सेलला मी हवा तो कलर देऊ शकतो. मी त्या ब्लँक सेलमध्ये पाहिजे ते लिहू शकतो. थोडक्यात माझ्या ब्लँक सेलमध्ये मी पेंडिंग असं लिहिलं. आता हा जे पेंडिंग असं लिहिलं आहे हे मला सगळ्या कॉलममध्ये, सगळ्या ब्लँक रोमध्ये पाहिजे. मी कंट्रोल एंटर असा प्रेस केली. तुम्ही बघितलं असेल की मला सगळ्या सेलमध्ये पेंडिंग असं लिहून आलेलं आहे. थोडक्यात काय आहे, मला एक एक सेलमध्ये जाऊन ते लिहायची गरज नाही. आता आपण एक्सेलचे काही ॲडव्हान्स फंक्शन्स बघूयात. आता माझ्याकडे हा डेटा आहे, माझ्याकडे एक सेल्सचा एक डेटा आहे. त्याच्याकडे काही प्रोडक्ट कोड आहे, कुठलं प्रोडक्ट विकलं गेलं, कुठल्या व्हेकल टाईपसाठी विकलं गेलं, त्याची बेसिक प्राइस काय, त्याला डिस्काउंट किती दिला, त्याची प्राइस किती होती, किती आयटम विकले गेले, सेल प्राइस किती, टोटल अमाऊंट किती, बिलाचा टाईप काय, मी किती विकले, विदाऊट बिल किती विकले, माझ्या कस्टमरचा टाईप काय, म्हणजे कोणते रिटेलर होते का, कमर्शियलचे कुठले होते का, काही ट्रेडर्स होते का, माझ्या कस्टमरचं नाव काय, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काय, कुठला बिल नंबर, बिलाची डेट काय होती, मी कधी एंटर केला. तर असं मी हा एक डेटा माझा बनवून घेतलेला आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं असेल तर एंट्री डेट या कॉलममध्ये तुम्हाला एक डेट दिसत असेल, मात्र त्याच्या बाजूला मी तीच डेट मंथ आणि इयर या पद्धतीने लिहून घेतलेली आहे. आता हे मी का लिहून घेतलं, तर मला तारखेपेक्षा महिन्यावरती त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आता इथे तुम्ही बघितलं असेल तर मी एक फंक्शन वापरलं आहे. तर फंक्शन आहे टेक्स्ट फंक्शन. इथे मी फक्त या टेक्स्ट फंक्शन करून या टी कॉलममधनं महिना आणि तारीख आणि मला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये मी उचलला आहे. आता आपण याचा फॉर्मॅट चेंज करून बघूया. तुम्हाला लक्षात येईल मी 2
इथे आधी 4 वाय होते, मी फक्त 2च वाय ठेवलेत, तर मला लगेचच तिथनं 16 असा आकडा आलेला आहे. मी अजून एक एम कमी केला तर मला 916 असा आकडा आलेला आहे. थोडक्यात काय आहे, तर मला पाहिजे त्या पद्धतीने मी हा डेटा मॅनेज करू शकतो. आता मी हे असं का करून घेतलं, तर आपण याचं आता बघूया. आता हा डेटा मी तयार केलेला आहे. आता या डेटामधनं मी काय काय पद्धतीचा डेटा बनवू शकतो हे आपण थोडंसं बघूया. तर मी काय केलं की माझ्यासाठी एक डॅशबोर्ड बनवून घेतला आहे. तुम्हाला इथे हा डॅशबोर्ड दिसत असेल. मला आता माझ्या डॅशबोर्डमध्ये बघायचंय की ऑटो या सेगमेंटमध्ये मी विथ बिल किंवा विदाऊट बिल किती मटेरियल विकलं, मी टोटल किती विकलं, मी LCV या कॅटेगरीमध्ये कोणत्या पद्धतीने जास्त माल विकलेला आहे, हे मला इथे दिसतंय. तुमच्या लक्षात आलं असेल की मला इथे मी फक्त क्लिक केल्यानंतर मला पाहिजे त्या कॅटेगरीनी तो डेटा दिसतो आहे. आता हा डेटा जो आहे, ही जी फंक्शन्स मी यूज करतोय हे एक्सेलचे इनबिल्ट फंक्शन्स आहेत. ॲडव्हान्स एक्सेलमध्ये आपण या सगळ्या फंक्शन्सचा उपयोग करून आपल्याला हवा आहे त्या पद्धतीने डेटा वापरू शकतो. मला इथे Q1 मध्ये किती सेल झाला, Q4 ला किती सेल झाला, टोटल कोणत्या क्वार्टरमध्ये किती सेल झाला हे इथे मला दिसू शकतं. थोडक्यात काय आहे, तर हा कसा बनवायचा हे आपण आता बघूया. तर मी माझ्या या एकूण हा डेटा मी आता माझा तयार केल्यानंतर मी इन्सर्ट मध्ये इथे तुम्ही बघितलं तर पायवॉट आणि रेकमेंडेड पायवॉट असे 2 ऑप्शन्स आहेत. रेकमेंडेड पायवॉट याच्यामध्ये जर मी गेलो तर 2019 एक्सेल 2019 मध्ये एक्सेल मला स्वतःहूनच सजेस्ट करतं की तुम्हाला कुठला पायवॉटची गरज असू शकते. मी थोडक्यामध्ये मी प्रोडक्ट कोड मी हा पायवॉट चेक केला आणि मी ओके असं म्हटलं. तुम्ही इथे बघितलं तर एक्सेलने मला मी कोणत्या कॅटेगरीमध्ये कस्टमर कॅटेगरीमध्ये किती सेल केला हे मला लगेच दिलेलं आहे. पण हा मला जर बनवायचा असेल तर कसा बनवायचा हे पण आपण आता बघूयात. मी इन्सर्ट मध्ये पायवॉट टेबल असा ऑप्शन सिलेक्ट केला. या पायवॉट टेबल सिलेक्ट केल्यानंतर एकूण जो डेटा होता तो डेटा एक्सेलनी ऑटोमॅटिक सिलेक्ट केलेला आहे. तुम्ही इथे बघितलं तर सिलेक्ट टेबल रेंज याच्यामध्ये एक्सेलनी हा डेटाबेस स्वतःहून सिलेक्ट केलेला आहे. मी न्यू वर्कशीट असं म्हटलं. एक्झिस्टिंग वर्कशीट म्हटलं असतं तर मला एक्सेलनी त्याच वर्कशीटमध्ये या आत्ताच्या सेल्स डेटाबेस ही आपली वर्कशीट आहे, याच डेटाबेसमध्ये माझा पायवॉट तयार केला असता. त्याच्याऐवजी मी न्यू वर्कशीट असं म्हणतो. आता या न्यू वर्कशीटमध्ये माझ्याकडे इथे काही ऑप्शन्स आले असतील. माझ्या उजव्या साईडला ऑप्शन्स आले. या ऑप्शन्समध्ये मी बघितलं तर मला कस्टमर टाईप हा एक ऑप्शन हवा आहे, म्हणून मी कस्टमर टाईप हा ऑप्शन सिलेक्ट केला आणि तो ड्रॅग करून रो या बॉक्समध्ये आणून मी सोडून दिला. इथे डाव्या बाजूला तुम्ही बघितलं असेल तर मला लगेचच कमर्शियल, रिटेलर आणि ट्रेडर असा ऑप्शन आला. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, एक्सेलनी ऑटोमॅटिक त्याला अल्फाबेटिकली अरेंज केलेलं आहे. थोडक्यात काय आहे, मी सांगितल्याप्रमाणे एक्सेल हे इंटेलिजंट टूल आहे. माझ्या या डेटामध्ये आधी कुठेतरी तुम्ही बघितलं असेल तर कमर्शियल लिहिलेलं आहे, आधी रिटेलर लिहिलेलं आहे, मध्येच कुठेतरी कमर्शियल आहे, आपल्या डेटाबेसमध्ये मध्येच कुठेतरी ट्रेडर्स आहे. तरी पण एक्सेलनी घेताना मात्र कमर्शियल, रिटेलर आणि ट्रेडर असं ऑटोमॅटिक क्रोनॉलॉजिकली म्हणजे अल्फाबेटिकली घेतलेलं आहे. आता मला काय पाहिजे, तर या कॅटेगरीमध्ये माझे किती कस्टमर्स आहेत ते बघायचे. म्हणून मी हे कस्टमर टाईप सिलेक्ट केला आणि व्हॅल्यूमध्ये आणला. मला लक्षात आलं की माझे किती कस्टमर्स आहेत, तर प्रत्येक कॅटेगरीतले मला कस्टमर्स एक्सेलनी मला सांगितलेले आहे. आता मला हे जे कस्टमर्स आहेत यांची मला सेल्स व्हॅल्यू पण मला बघायची. तर टोटल अमाऊंट मी इथे टाकली आणि मला यांची टोटल अमाऊंट सुद्धा इथे आलेली आहे. तुम्ही जर बघितलं तर माझे टोटल कस्टमर आणि टोटल अमाऊंट ही मला इथे आली. आता मला हे ग्राफच्या स्वरूपात बघायचे आहेत. ग्राफ इथे इन्सर्ट करणार.
इन्सर्ट, तुम्ही इथे बघितलं तर एक्सेलमध्ये रेकमेंडेड चार्ट नावाचा एक ऑप्शन असतो आणि मी या चार्टमध्ये जाऊन मला हव्या त्या पद्धतीचा ग्राफ मी सिलेक्ट करतोय. आपण आता डोनट टाईपचा ग्राफ सिलेक्ट करूया आणि हा ग्राफ मी इथे सिलेक्ट केलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की एक्सेलनी मला इथे कमर्शियल आणि रिटेलर असे दोन्हीही मला ऑप्शन्स दिलेले. मी आता सध्या हा ग्राफचा टाईप आता चेंज करतो. मी डिझाईनमध्ये गेलो आणि चेंज चार्ट टाईप असं म्हटलं. मी कॉलमला गेलो आणि कॉलममध्ये मी कॉलम सिलेक्ट केला आणि ओके असं म्हटलं. त्याच्यात मला कस्टमरनी कमर्शियलमध्ये किती, रिटेलर किती, ट्रेडर्स किती अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मला ग्राफ दाखवणं सुरू केलेलं आहे. थोडक्यात काय आहे तर मी सिलेक्ट करून ग्राफ बनवणं अत्यंत सोपं आहे. आता मला इथे त्यांनी दाखवलेलं आहे की माझे कमर्शियलमध्ये किती कस्टमर्स आहेत, ट्रेडर्समध्ये किती आहेत, रिटेलर्समध्ये किती आहेत. मी या ग्राफ टाईपला सिलेक्ट केलं आणि हा डेटा नेमकं लेबल काय आहे ते मला बघायचं आहे. मला इथे दिसलं की मी जे आता या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सेल्सच्या व्हॅल्यूज इथे आलेल्या आहेत. मग हा निळा ग्राफ कसला आहे तो पण मला बघायचा आहे. मला निळा ग्राफची पण व्हॅल्यूज हव्या आहेत, त्या पण मी इथे ऍड करू शकतो. आता आपण हे बघूया की याच्यामध्ये मी एक टाइमलाईन इन्सर्ट करतो. टाइमलाईन म्हणजे काय तर मला कुठल्या महिन्यात किती सेल झाला ते इथे बघायचं आहे. इथे बघितलं तर मी जून हा सिलेक्ट केलाय आणि त्यांनी मला प्रत्येक महिन्यातला सेल तो ऑटोमॅटिक इथे दाखवतो. थोडक्यात काय आहे तर मला कुठल्या महिन्यात किती सेल झाला, कुठल्या कस्टमर टाईपसाठी झाला ते मला इथे एक्सेल मधून मला दिसतं. मी ज्याप्रमाणे ही तयार करू शकतो त्याचप्रमाणे मी इथे एक स्लायसर हा ऑप्शन असतो तो सुद्धा टाकू शकतो. आता या स्लायसरमध्ये मला व्हेकल टाईप हा ऑप्शन हवा आहे. आपण आत्ताच बघितलं की व्हेकल टाईप मध्ये आपण हा स्लायसर बघूया की मी माझे हे टोटल डेटा इथे आहे. तर मी ऑटो सेगमेंटमध्ये बघितलं तर मला माझा सेल्स इथेच लगेच लक्षात येतो. आता मी काय करेल की या सगळ्यांचा डेटा हा माझा डेटाबेस इथे आहे. मी एक नवीन वर्कशीट ऍड केली आणि त्या नवीन वर्कशीटला मी नवीन नाव देतो आहे ते म्हणजे डॅशबोर्ड. थोडक्यात मी काय करतोय माझ्यासाठी एक डॅशबोर्ड तयार करतोय. मी इथे इन्सर्ट मध्ये गेलो आणि एक शेप ऍड केला. मी एक्सेल मध्ये मला पाहिजे त्याप्रमाणे करू शकतो. थोडक्यात काय आहे एक्सेल हे मला पाहिजे त्याप्रमाणे वागू शकतो. मी इथे डॅशबोर्ड असा एक ऑप्शन तयार करतो आहे. त्यासाठी तर हा जो सगळा डेटा आहे हा मला एका क्लिकवरती अवेलेबल व्हावा म्हणून. आता मी इथे जो ग्राफ तयार केलेला आहे, जे स्लायसर तयार केलेला आहे त्या दोन्ही गोष्टी मी इथे माझ्या डॅशबोर्ड वरती घेऊन येतो. तुम्ही इथे बघितलं असेल तर मी माझा डॅशबोर्ड वरती माझा स्लायसर पण आणलेला आहे आणि माझा ग्राफ पण इथे आणलेला आहे. अशा पद्धतीने मी अजून माझे ऑप्शन्स टाकू शकतो. उदाहरणार्थ मला आता अजून एक पायवट टेबल बघायचे की माझा सेल्स किती झालेला आहे, माझा सेगमेंट वाईज सेल्स किती आहे. तुम्ही इथे बघितलं तर एक्सेलनी मला हे सांगितलं की कोणत्या याच्यामध्ये मी विथ बिल, विदाउट बिल असा माझा एक ऑप्शन आहे. तर मला लक्षात आलं की मोटरसायकल या कॅटेगरीमध्ये माझे विदाउट बिलचे इन्व्हॉइसेस खूप जनरेट होतात. थोडक्यात काय मी मला पाहिजे त्या पद्धतीने मी अनालिसिस करू शकतो. आता हे जे अनालिसिस आहे
मला फक्त मोटरसायकलचाच डेटा बघायचा आहे, तर मी इथे लेफ्ट साईडच्या कॉर्नरला प्लस असं एक साईन आहे. या साईनवरती मी प्रेस केलं तर मला लक्षात येतं की हा डेटा कुठून येतोय. आणि याच्यामध्ये मला दिसलं की या 2 कॅटेगरीज अशा आहेत की जिथे माझं विदाऊट बिलमध्ये इन्व्हॉइसेस जास्त जनरेट होतात. मला हे 55 नेमके बिल कुठले हे बघायचं असेल तर एक्सेलमध्ये या 55 या आकड्यावरती डबल क्लिक केला तर एक्सेल मला संपूर्ण डेटाबेस नवीन वर्कशीटमध्ये तयार करून देतो. आपण बघूयात की हे आकडे 55 आहेत की नाही. याला सिलेक्ट केलं आणि तुम्हाला इथे खाली दिसत असेल, इथे राईट हँड साईड कॉर्नरला 55 असा काउंट आलेला आहे. थोडक्यात मी माझ्या विदाऊट बिल, इथे तुम्ही बघितलं तर बिल टाईप जो आहे तो विदाऊट बिल या कॅटेगरीचं मी वेगळं ॲनालिसिस मी एक्सेलमध्ये करू शकतो. मला हे ॲनालिसिस का करायचं आहे, तर मला माझा बिझनेस पुढच्या वेळेस जेव्हा माझ्याकडे एखादा कस्टमर येईल तेव्हा माझ्याकडे ही इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक तयार असेल. रोजच्या धावपळीमध्ये आपण इतका विचार करायला आपल्याकडे वेळ नसतो, आपण ते बघू शकत नाही की आपल्याला हा डेटा नेमका कशा पद्धतीचा आहे आणि या नेमका विदाऊट बिल कुठे सेल होतो आहे, विदाऊट बिल सेल कुठे होतो आहे. आता आपण विदाऊट बिल या कॅटेगरीमध्ये परत एकदा बघूया की माझा विदाऊट बिल जो सेल होतो आहे या कॅटेगरीमध्ये मला माझे कस्टमर टाईप ॲड करून बघता येईल का, तर आपल्याला नक्कीच बघता येईल. तर मी माझा कस्टमर टाईप इथे ॲड केलेला आहे. इथे बघितलं तर मी माझा कस्टमर टाईप ॲड केलेला आहे. आपण आता बघूया की माझा मोटरसायकलमध्ये माझा कस्टमर टाईप जो आहे तो मला काय दिसतोय. तर मी माझा कमर्शियलमध्ये माझे किती आहेत, तर माझे टोटल 55 कस्टमर होते. त्यातले मला इथे दिसलं की माझे 30 हे कमर्शियलमधले कस्टमर आहे. आता इथे आपण अजून एक गंमत बघूया. एक्सेलमध्ये मी हा कस्टमर टाईप हा मी इथे वरच्या ऑप्शनला इथे तुम्ही बघितलं तर फिल्टरमध्ये टाकलेला आहे. आता मी इथे कमर्शियल असं सिलेक्ट करतो आणि तुम्हाला लक्षात आलं असेल इथे लगेचच 30 हा फिगर आलेला आहे. 55 पैकी 30 हे माझे कमर्शियल मधले लोक आहेत. रिटेलर्समध्ये मला काही जास्त नंबर नाही आहे, माझ्याकडे एकच आहे. आणि ट्रेडर्समध्ये मात्र माझ्याकडे 24 असे लोक आहेत. थोडक्यात काय, रिटेलरपेक्षा कमर्शियल आणि ट्रेडर या सेगमेंटमध्ये सेल करताना पुढच्या वेळेस मला जरा जास्त लक्ष द्यायला लागणार आहे. आपण अजून एक भाग बघूया. कित्येकदा आपल्याला मला या ट्रेडरप्रमाणे मला डेटा मिळेल का असा एक आपली स्वतःची क्वेरी असते. एक्सेलमध्ये थोडक्यात मी म्हटल्याप्रमाणे ही जादूची पेटी आहे. मी विचार केला आणि तसं कदाचित फंक्शन अवेलेबल असू शकेल. मी पिव्होट टेबलमध्ये गेलो आणि इथे ऑप्शन म्हणून एक आहे. या ऑप्शन्समध्ये शो रिपोर्ट फिल्टर पेज हा एक ऑप्शन आहे. आता तुम्हाला इथे खाली दिसत असेल ते आपण बघूयात की माझ्याकडे किती वर्कशीट्स आहेत. माझ्याकडे पहिली वर्कशीट हे डेटाबेस आहे. इथे शीट 8, 9, 7 आणि सेल्स डेटाबेस एवढे शीट्स माझ्याकडे आहेत. आपण इथे माझ्या टोटल वर्कशीट्स बघू शकतो. तर माझ्याकडे आत्ता 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा 6 वर्कशीट्स आहेत. तर मी जेव्हा माझ्या या डेटाबेसमध्ये जातो पिव्होट टेबलमध्ये शो रिपोर्ट फिल्टर पेज आणि कस्टमर टाईप इथे मला ऑप्शन आहे कारण की माझ्या फिल्टरमध्ये कस्टमर टाईप असा ऑप्शन आहे. तो मी सिलेक्ट करतो आणि ओके म्हटलं. तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की कमर्शियल, रिटेलर हे ऑटोमॅटिक माझे कस्टमर टाईपनुसार डेटा तयार झालेला आहे. तुम्हाला इथे बघा, तुम्हाला दिसेल की कमर्शियल प्रमाणे माझा डेटा आलेला आहे. थोडक्यात काय आहे, तर मला पाहिजे त्या पद्धतीचा डेटा, पाहिजे त्या पद्धतीचं ॲनालिसिस एक्सेलमध्ये पॉसिबल आहे. आपण अजून यातले बरेच फंक्शन्स आहेत. एक्सेलमध्ये अनेक शॉर्टकट कीज आपल्याला वापरता येतात. आता फिल्टर हे एक असं फंक्शन आहे की जे एक्सेलमध्ये सर्वात जास्त आपण यूज करतो. अल्टर DFF असं मी जर फंक्शन केलं तर मला इथे फिल्टर मला ऑटोमॅटिक तयार होतो. इथे अल्टर DFF हे फंक्शन तयार केलं आहे. शॉर्टकट की अल्टर DFF आणि मला हे फंक्शन्स मिळालं. इथे जाऊन यातनं मला फक्त ऑगस्टचाच डेटा बघायचा असेल तर तो मला या ऑगस्ट महिन्याचा डेटा बघता येतो.
आता या ऑगस्ट महिन्याच्या डेटामध्ये मला फक्त मोटरसायकल किंवा एखाद्या पर्टिक्युलर कस्टमरचं, उदाहरणार्थ मला अमोलनी काय माल विकत घेतला ऑगस्टमध्ये ते बघायचंय. तर मला लक्षात आलं की अमोलनी विथ बिल हे 280 रुपयाचं मटेरियल विकत घेतलेलं आहे. एक्सेलमध्ये अशा अनेक छोट्या कीज अवेलेबल आहेत. आपण आता एक्सेलमधल्या ज्या शॉर्टकट कीज आहेत त्या असंख्य कीज आहेत. आपण अजून काही डेटा एक्सेलमध्ये बघूया. एक्सेलमधले फंक्शन्स हे अत्यंत उपयुक्त असे फंक्शन्स आहेत. आपण आता जसं हा एक डेटाबेस मी सांगितलं त्याप्रमाणे तयार केलेला आहे. या डेटाबेसमध्ये आपण इथे Q4 ला गेलो तर आपल्याला Q4 चा डेटा दिसतो, Q3 ला गेलो Q3 चा डेटा दिसतो. आणि या डेटाबेसमध्ये तुम्ही बघितलं असेल तर 2 ग्राफ ॲट अ टाइम चेंज होताना तुम्हाला दिसतील. तुम्हाला इथे लक्षात येत असेल तर मी Q3 चेंज केलं तर हे 2 ग्राफ एकदम एकत्र चेंज होतात. Q4 मध्ये बघा माझे 2 ग्राफ एकत्र चेंज होतात. हे कसं शक्य आहे? एक्सेलमध्ये माझ्या याच्यामध्ये माझी जी टाइमलाईन आहे तिथे रिपोर्ट कनेक्शन्स हा एक ऑप्शन आहे. मी माझे सगळे जे पिव्होट टेबल्स आहेत ते मी लिंक केलेले आहेत. थोडक्यात काय आहे, मला पाहिजे त्या पद्धतीने मी माझा डेटाबेस तयार करू शकतो. मला पाहिजे त्याप्रमाणे मी त्याचा फॉर्मॅटिंग करू शकतो. मला वेगवेगळ्या पद्धतीचा फॉर्मॅट करायला एक्सेल मदत करतो. पण यासाठी मला काय गरजेचं आहे तर माझा डेटाबेस हा व्यवस्थित ठेवणं मला गरजेचं आहे. माझा जर डेटाबेस मी योग्य पद्धतीने ठेवला तर मला पाहिजे ती इन्फॉर्मेशन कमी वेळामध्ये माझी तयार होऊ शकते. काही प्रश्न आलेले आहेत, मी ते पण त्यांचं पण उत्तर आता द्यायला सुरुवात करतो. एक्सेलमध्ये शॉर्टकट कीज बऱ्याच आहेत. आपल्याला कुठल्या पद्धतीची नेमकी शॉर्टकट की हवी आहे ते आपण बघूया. अजून एक एक्सेलचं फंक्शन आपण इथे बघूया. एक्सेलमध्ये बरेच लोक लिहिताना मला सिरियल नंबर असं लिहायचं असतं आणि मी इथे सिरियल लिहिल्यानंतर नंबर कुठे लिहायचा म्हणून लोक दुसऱ्या सेलमध्ये नंबर असं लिहितात. 2 सेलमध्ये जाऊन मी वेगवेगळे आकडे लिहितो किंवा अनेक लोक हे दोन्ही एकत्र दिसावं म्हणून हा सेल मर्ज करतात आणि मग त्याला सिरियल नंबर असं लिहितात आणि हे सेल मर्ज होतात. मर्ज केलेल्या सेलमधून डेटा ॲनालिसिस करायला खूप त्रास होतो. तो डेटा योग्य पद्धतीने आपल्याला ॲनालिसिस करता येत नाही. त्यासाठी माझा जर डेटा मोठा असेल, उदाहरणार्थ परचेस ऑर्डर डेट असा एखादा ऑप्शन असतो. पण नेमकं हे काय करायचं हे अनेकांना लक्षात येत नाही. मी जर हा A आणि 1 यांच्यामध्ये इथे एक सेल आहे वरती लेफ्ट हँड वरच्या साईडला कॉर्नर वरती, तो जर सिलेक्ट केला तर माझी पूर्ण शीट सिलेक्ट होते. आता मी इथे परचेस ऑर्डर डेट, परचेस ऑर्डर नंबर, ऑर्डर फ्रॉम असं सगळं लिहिलेलं आहे आणि मला हे दिसत नाहीये. मी हे लेफ्ट हँड कॉर्नरला 1 आणि A यांच्यामध्ये एक छोटा ट्रायंगल तुम्हाला दिसत असेल, त्याला मी सिलेक्ट केलं आणि A आणि B यांच्यामधल्या लाईनवरती डबल क्लिक केलं. तुम्हाला लक्षात येईल माझा फॉर्म ऑटोमॅटिक ॲडजस्ट झालेला आहे. हा ऑटो ॲडजस्ट फॉर्म मला नेहमी पण ऑटो ॲडजस्ट करून ठेवता येतो. मी हे जे माझे टेबल्स आहेत या टेबल्सला मी फॉर्मॅट करू शकतो, त्याला फॉर्म्युला लावू शकतो, मी या सेलला स्टायलिंग करू शकतो. पण हे सगळं करण्याच्या आधी मला हे लक्षात आलं पाहिजे की माझा डेटा हा प्रॉपर फॉर्मॅटमध्ये पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मूळ डेटा योग्य नसेल तर मला त्यातनं पाहिजे ती माहिती व्यवस्थित मिळू शकणार नाही. आता आपण परचेस ऑर्डर डेट, परचेस ऑर्डर फॉर्म, ऑर्डर कोणाकडनं आलेली आहे, ठीक आहे, एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट, क्वांटिटी,
रेट, हे सगळं मी इथे लिहिलेलं आहे. टोटल व्हॅल्यू, त्याच्यावर जीएसटी लागणार आहे का, म्हणजे इथे मी आता जीएसटी येस और नो असा एक ऑप्शन दिलेला आहे. आता जीएसटी लागणार आहे का, जर लागणार असेल तर जीएसटीचं पर्सेंटेज किती हे मला इथे टाकायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर जीएसटी त्याची कॅल्क्युलेट झाली पाहिजे, आणि जीएसटी अमाऊंट, आणि त्याच्यानंतर टोटल सेल्स किंवा टोटल इनव्हॉइस व्हॅल्यू, अशा पद्धतीचा मला एक डेटा तयार करायचा आहे. आता आपण बघूया की माझी परचेस ऑर्डरची डेट काय आहे. तर आपण आजची डेट टाकूया की मला 24/4/2020 या दिवशी आलेलं आहे. आता आपण डेट फॉर्मॅट विषयी मगाशी आपण बघितलं. कित्येकदा 24/4/2020 ही जी डेट आहे ही मला माझ्या पाहिजे त्या पद्धतीने मला ही डेट ॲडजस्ट करता येते. उदाहरणार्थ की 28 एप्रिल अशी टाकता येते. मला आता तुम्ही इथे बघितलं असेल तर 28 एप्रिलमध्ये फक्त 20 असा आलेला आहे. मला ही 2020 अशी पाहिजे आहे. तर मी फॉर्मॅट म्हणजे कंट्रोल आणि 1 असं प्रेस केलं तर मला फॉर्मॅट सेल हा ऑप्शन येतो. हाच ऑप्शन मला त्या सेलमध्ये राईट क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट सेल असा ऑप्शन इथे पण येतो. इथे कस्टम्स या ऑप्शनमध्ये जाऊन मी विविध प्रकारचे ऑप्शन्स आहेत त्यातनं मी माझ्या डेटच्या ऑप्शन्सला चूज केलं आणि त्याच्यात करेक्शन्स केले. परचेस ऑर्डरचा नंबर, आता हा नंबर मी इथे एक नंबर टाईप केला की मला या ऑर्डरची परचेस ऑर्डर आली. आता ऑर्डर कोणाकडनं आली, तर ABC लिमिटेडकडनं मला ही ऑर्डर आली. आता एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट काय आहे, तर माझी एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट ही 5 मे अशी आहे. 6 मे मला ही डेट आहे. आता 6 मे मला आता हे कळत नाही आहे की मी 6 मे टाकली आहे की 5 जून टाकली आहे. हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी परत कंट्रोल 1 किंवा फॉर्मॅट याच्यात गेलो. कस्टममध्ये जाऊन मी माझ्या डेटचा ऑप्शन चेंज केला आणि मी इथे ओके असं म्हटलं. तुम्ही बघितलं असेल की एक्सेलनी बाय डिफॉल्ट त्याला 5 जून असं घेतलेलं आहे. मग मला काय करायला पाहिजे, मला त्याचा ऑप्शन, माझा डेटचा ऑप्शन एंटर करतात ना, तो ऑप्शन चेंज करायला पाहिजे. थोडक्यात मला काय 6/5 असं एंटर करायला पाहिजे. या काही गोष्टी मला एक्सेलमध्ये शिकायला लागतील. आता समजा मला ही एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट ऑटोमॅटिक येऊ शकते का, तर ABC लिमिटेड यांना परचेस ऑर्डरपासनं 15 दिवसामध्ये ही ऑर्डर लागते. तर मी काय केलं की परचेस ऑर्डरमध्ये गेलो, परचेस ऑर्डर डेटला सिलेक्ट केलं आणि +15 असं टाकलं. तर 13 मे ही डेट ऑटोमॅटिक एक्सेलनी घेतलेली आहे. आता मी हे ऑटोमॅटिक सेट करू शकतो का, तर नक्कीच करू शकतो. ज्या वेळेस ABC लिमिटेड असेल त्या वेळेस तो ही डेट तुम्हाला ऑटोमॅटिक आणून या कॉलममध्ये देऊ शकतो. त्यासाठी आपण फॉर्म्युलानी ती सेट करू शकतो. क्वांटिटी, तर मला इथे 10 ही क्वांटिटी विकायची आहे आणि त्याचा रेट 100 असा आहे. टोटल व्हॅल्यू माझी 10 × 100 अशी आलेली आहे. जीएसटी याच्यावरती लागणार आहे का, तर लागणार आहे. किती लागणार आहे, तर ABC लिमिटेडला मी जो काही माल विकतो त्याचा जो काही जीएसटी पर्सेंटेज असेल तो मी इथे लागू शकतो. त्यासाठी मला एक वेगळी शीट बनवावी लागेल. थोडक्यात आता आपण इथे बघूया की जीएसटीचं पर्सेंटेज किती आहे. तर आपण आत्ता असं समजूया की मी एकाच प्रकारचा आणि एकाच जीएसटीच्या पर्सेंटेजमधला माल विकतो. तर मी इथे फॉर्म्युला लावतो की जर इथे यस असेल तर या 1000 वरती 18% त्यांनी व्हॅल्यू घेतली पाहिजे, असं मी एक फॉर्म्युला लावतो. आणि नसेल तर त्यांनी 0 लिहिलं पाहिजे. बघा, त्यांनी इथे यस मत केलं तर 180 असं व्हॅल्यू दिलेली आहे आणि नो केलं तर तो 0 देतो आहे. मला हा फॉर्म्युला जीएसटीचा पर्सेंटेज किती, तर 18% हे माझं जीएसटीचं पर्सेंटेज आहे. मी इथे हा फॉर्म्युला लावतो की जर या कॉलममध्ये जर यस असेल तर 1000 × टक्के, नसेल तर त्यांनी 0 लिहायचं आहे. इथे यस केलं आणि
त्यांनी मला इथे 180 दिलेली. आता माझी टोटल इनव्हॉइस व्हॅल्यू किती आली, तर 1000 अधिक बघितलं की मी काही साध्या फॉर्म्युलांचा उपयोग करून मी इथे 1800 मी माझी हा डेटा तयार केलेला आहे. आता आपण हा माझा जो डेटा आहे, या डेटाला आपण थोडासा एक्सपांड करून बघूया की मला डेटा याच्यावरती काय काय करता येतं. आता याथे ABC लिमिटेड असा माझा डेटा आहे. याला मी XYZ लिमिटेड असं टाकलेलं आहे काही ठिकाणी PQR नुसतं टाकलेलं आहे, काही ठिकाणी LMW असं टाकलेलं आहे. आता VLOOKUP असं एक फंक्शन एक्सेलमध्ये आहे. आता आपण ते फंक्शन कसं काम करतं हे बघूया. आता ABC लिमिटेड PQR या दोन हे माझे यांच्याकडनं मला ऑर्डर आलेली आहे. मी आता या ऑर्डरवरती मी ABC लिमिटेड आणि PQR असं टाकलेलं आहे. मला या दोघांसाठी काही डेटा हवा आहे. आता पायवट टेबल हा एक ऑप्शन आपण बघितलाच, पण त्या व्यतिरिक्त पण मला काही डेटा हवा आहे. उदाहरणार्थ मला ही कंपनी आहे यांची व्हॅल्यू बघायची आहे. आता मी याच्यामध्ये गेलो आणि इथे ABC आणि PQR यांचा VLOOKUP या फंक्शनचा कसा उपयोग होतो ते बघूया. तर इज इक्वल टू VLOOKUP हे फंक्शन केलं. हे फंक्शन काय करतं, तर तो VLOOKUP ही व्हॅल्यू शोधतो. ABC लिमिटेड याचा आपण त्याच्यासाठी एक कॉलम ऍड करूया की या कस्टमरचं लोकेशन काय. तर ABC या कंपनीचं लोकेशन पुणे असं आहे, XYZचं मुंबई असं आहे, आणि PQR ला मी नाशिक असं एक लोकेशन देतो. हे वेगवेगळे लोकेशन्स आहेत. मला समजा ज्या कंपनी हे जे माझे कस्टमर्स आहेत ABC किंवा PQR यांचे काय लोकेशन्स आहेत हे जर मला कुठे दुसरीकडे आयडेंटिफाय करायचं असेल, तो डेटा न्यायचा असेल, तर मी VLOOKUPचा कसा उपयोग करू शकतो ते आपण बघूया. त्यांचं लोकेशन काय आहे हे मला आता मी VLOOKUP या फंक्शन मधून बघतो. तर VLOOKUP मला काय करतो, VLOOKUP याचा अर्थ व्हर्टिकल लुकअप असा असतो. HLOOKUP म्हणजे हॉरिझॉन्टल लुकअप. आता आपण आज VLOOKUP हा ऑप्शन आपण बघणार आहोत. तर VLOOKUP तर तो व्हॅल्यू शोधतो. तो विचारतो, बाबा तुला कुठली व्हॅल्यू, कशाची व्हॅल्यू पाहिजे. मी त्याला सांगितलं मला XYZ ची व्हॅल्यू पाहिजे. अच्छा. मग तो विचारतो कुठल्या टेबलमधून पाहिजे. मग मी त्याला टेबल सांगितला की या टेबलमधून मला व्हॅल्यू पाहिजे. बरं, आता तुम्ही इथे बघितलं तर मी हा टेबल सिलेक्ट केला. हा टेबल सिलेक्ट करताना इथे या टेबलच्या छोट्या कॉर्नरला 14R×3C असा एक ऑप्शन येतो आहे. इकडे मी गेलो तर 2C असा ऑप्शन आला. थोडक्यात काय, मी 14 रो आणि 2 कॉलम सिलेक्ट केलेले आहेत. मी जितके जास्त कॉलम सिलेक्ट करेल किंवा ज्याप्रमाणे रो सिलेक्ट करेल त्याप्रमाणे तो मला तिथे माहिती देतो. माझं सिलेक्शन बरोबर होतोय की नाही ते मला कळतं. इथे मला लक्षात आलं की माझा डेटा हा मला लोकेशन हवं आहे आणि ते सेकंड कॉलम मध्ये आहे. मी जास्तीचा डेटा सिलेक्ट केलेला आहे आणि मी कॉमा करून त्यांनी मला विचारलं कॉलम इंडेक्स नंबर, म्हणजे तुम्हाला कुठल्या कॉलम मधला डेटा हवा आहे. मी 2 असा टाकलं आणि त्यांनी मला विचारलं की तो कसा मॅच पाहिजे. एक्झॅक्ट मॅच हवा आहे की जवळपासचा मॅच असला तरी चालेल. मी सांगितलं की मला एक्झॅक्ट मॅच हवा आहे आणि मी 0 टाकून एंटर केलं. तुम्ही बघा इथं मला मुंबई असा ऑप्शन दिला. पण आता तुम्हाला अजून इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की एक्सेलमध्ये या ॲड्रेस बारमध्ये जर तुम्ही बघितलं फॉर्म्युला बारमध्ये, तर C1 आणि L14 असे माझा टोटल डेटाची रेंज आली. मी ही डेटा रेंज इथे खाली कॉपी करतो आणि तुम्हाला याच्यातली एक गंमत दाखवतो. C1 आणि L14 हे खाली येताना मात्र C2 आणि L15 झालेले आहे.
अजून खाली येताना ते C3 आणि L16 आलेले आहेत. मित्रांनो, जर तुम्ही इथे येऊन गंमत बघितली तर 15 आणि 16 इथे काहीही डेटा नाही आहे. मात्र त्याला C मध्ये डेटा मिळाला असल्या कारणाने त्यांनी तो डेटा मात्र कॉपी केलेला आहे. मी हा डेटा अजून थोडा खाली कॉपी केला तर माझा तो डेटा तो नल व्हॅल्यू दाखवेल. त्यासाठी मला काय करायला पाहिजे, C आणि 1 यांच्यामध्ये डॉलर साइन ऍड करायला पाहिजे. मग मी ही डॉलर साइन कशी ऍड करेल, तर माझ्या याच्यातलं कंट्रोल फंक्शन आहे ते करून मी ती डॉलर साइन ऍड करू शकतो. आणि आता तुम्ही इथे बघाल तर माझी ती व्हॅल्यू, पहिले जी माझी व्हॅल्यू डायनामिक होती ती आता स्टॅटिक झालेली आहे. तुम्हाला सगळीकडे C1 आणि L14 असंच दिसेल. आता मला ही माहिती मिळालेली आहे. आता तुम्ही मगाशी बघितलं असेल की आपण डेटा सिलेक्ट करताना आपण ॲडिशनल कॉलम सिलेक्ट केले होते. उदाहरणार्थ इकडले पण काही कॉलम आपण सिलेक्ट केले होते. त्या मी 2 च्या ऐवजी समजा 3 सिलेक्ट केलं तर मला काहीतरी एक व्हॅल्यू मिळते. 3 च्या ऐवजी 4 सिलेक्ट केलं तर मला काही व्हॅल्यू मिळते. थोडक्यात काय आहे, मला पाहिजे त्या पद्धतीचा डेटा, त्या पद्धतीची व्हॅल्यू मला इथे अवेलेबल होऊ शकते. माझा डेटाबेस मात्र हा मला योग्य पद्धतीने हाताळता आला पाहिजे. VLOOKUP फंक्शन मध्ये अजून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. थोडक्यात काय, तर आपण ऑर्डर फॉर्मच्या आधी मी इथे एक डेटा इन्सर्ट करतो आणि त्याला मी कस्टमर टाईप असा एक ऑप्शन देतो. ठीक आहे. आता ABC लिमिटेड हा माझा समजा कमर्शियल असा कस्टमर आहे. XYZ हा माझा रिटेल मधला कस्टमर आहे. आणि PQR हा माझा ट्रेडिंग मधला कस्टमर आहे. LMW हा माझा बल्क मधला परचेसर आहे. असे मी वेगवेगळे कस्टमर टाईप तयार केलेले आहे. ठीक आहे. आता मला या डेटाबेसमध्ये इथे लोकेशनच्या ऐवजी कस्टमर टाईप हवा आहे. तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात आली असेल की माझा कस्टमर टाईप हा ऑर्डर फॉर्मच्या आधीच्या कॉलममध्ये आहे. थोडक्यात काय, तर आता मला VLOOKUP फंक्शन हे त्याच्या, आतापर्यंत मी हे त्याच्या उजवी बाजूला लावलं होतं, आता मला हे VLOOKUP फंक्शन त्याच्या डाव्या बाजूला लावायला लागणार आहे. पण एक्सेलचा एक जो आधी इश्यू होता तो म्हणजे की मला जी कॉलम्स जिथनं डेटा हवा आहे, म्हणजे जो माझा आयडेंटिफाईंग व्हॅल्यू आहे, इथे माझे जी इज इक्वल टू VLOOKUP केल्यानंतर तो माझी लुकअप व्हॅल्यू जी विचारतो ही नेहमी माझी डाव्या बाजूला असणं आवश्यक होतं. त्याच्या पुढचाच डेटा तो घ्यायचा. एक्सेलनी याच्यातला हा प्रॉब्लेम ओळखला आणि याच्यामध्ये आपल्याला एक काम सोपं करून दिलं. उदाहरणार्थ XLOOKUP नावाचं एक फंक्शन आलं. X याचा अर्थ काहीही असा अर्थ होतो. ही माझी लुकअप व्हॅल्यू आहे म्हणून मी ती सिलेक्ट केली. हा माझा लुकअपचा फॉर्म आहे, म्हणजे जो ॲरे आहे तो. आणि काय त्यांनी शोधायचं आहे, तर त्यांनी हे शोधायचं आहे असं मी त्याला सांगितलं आणि मी एंटर केलेलं आहे. तुम्ही बघितलं तर XYZ हा माझा रिटेल मधला कस्टमर आहे आणि एक्सेलनी मला तो XLOOKUPच्या मदतीने रिटेल मधला कस्टमर मला इथे आणून दिलेला आहे. मी परत ही कॉपी करतो आणि तुम्ही बघितलं की मला रिटेलमध्ये त्यांनी त्या डिव्हिजनचे कस्टमर्स मला XLOOKUP मधून आणून दिले. थोडक्यात काय आहे, एक्सेलमध्ये अनेक फॉर्म्युले हे मला पाहिजे त्या पद्धतीने मी वर्कआउट करू शकतो. आपण इथे तुम्ही बघितलं असेल परत, तर माझा जो डेटा आहे तो डायनामिक डेटा आलेला आहे. तुम्ही इथे बघितलं तर D1, C1, D2, C2. मी जेव्हा फॉर्म्युला लिहितो तेव्हाच मी हा जो डेटा आहे तो डेटा मी स्टॅटिक करू शकतो. उदाहरणार्थ मी इथे VLOOKUP हा फॉर्म्युला लावला, XYZ सिलेक्ट केलं आणि माझा डेटा सिलेक्ट केला. हा डेटा सिलेक्ट केल्यानंतर इथेच मी त्याला F4 लावून मी त्याचा तो स्टॅटिक डेटा करून घेतला.
मला दुसरा कॉलममधला डेटा हवा आहे आणि ॲक्युरेट हवा आहे. तुम्ही इथे बघितलं तर मला सगळीकडे स्टॅटिक डेटा मात्र मिळालेला आहे. मित्रांनो, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण डेटाबेस तयार करू शकतो, पाहिजे त्या पद्धतीने आपण डॅशबोर्डिंग करू शकतो. थोडक्यात काय आहे, एक्सेलमध्ये अनेक फंक्शन्स आहेत आणि आपण आपल्या व्यवसायासाठी या फंक्शनचा उपयोग करू शकतो. हे जर फंक्शन्स आपण व्यवस्थित वापरलेत, आपल्या डेटाबेसमध्ये त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेतला, आपला व्यवसाय वाढायला याच्यातून 100% मदत होते. माझा असा एक अनुभव आहे की आपल्या व्यवसायामध्ये जर आपण हा डेटाबेस व्यवस्थित मॅनेज केला तर साधारण 10 ते 12% आपला व्यवसाय फक्त व्यवस्थित डेटा मॅनेज केल्याने वाढू शकतो. मग फक्त डेटा मॅनेज केल्याने जर आपला व्यवसाय किमान 10% वाढत असेल तर काय हरकत आहे. माझ्याकडे गेले अनेक वर्ष 3-4 वर्ष मी काम करतो आहे. तो डेटा जर मी एक्सेलमध्ये व्यवस्थित मेंटेन केला आणि माझ्या कस्टमरशी परत कॉन्टॅक्ट केला तर मला त्याचा अनेक फायदा होऊ शकतो. आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोकांनी त्यांच्या डेटाबेसची पुनरुजळणी केली. रोजच्या धकाधकीमध्ये जो डेटा टाकायचा राहून गेला होता, ॲडिशनल कॉलम टाकायचे होते, काही नवीन डेटा पद्धतीने डेटा बघायचा होता, ॲनालिसिस करायचं होतं, असे अनेक करणारे लोक मला या काळामध्ये त्यांनी फोन केला आणि आम्ही त्यांच्यासाठी ॲनालिसिस केलं. थोडक्यात काय आहे तर आपल्याला एक्सेलचा पाहिजे त्या पद्धतीने आपण आपल्यासाठी उपयोग करू शकतो. काही प्रश्न असतील तर आपण काही प्रश्न आता आपण घेऊ शकतो आणि सेशनला पुढे नेऊ शकतो. हे फार कठीण आहे असं एक कमेंट आलेलं आहे. अंकुश सर, हे फार कठीण नाही आहे, हे फार सोपं आहे. तुम्ही जर थोडासा प्रयत्न केला तर आपण ते ऍड करू शकतो. दुसरं की मेल एक्सेलमध्ये कॉन्फिगर करता येते का? नक्कीच करता येते. मेल मर्ज असं एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शनमधनं आपण अवघ्या काही सेकंदामध्ये सगळ्या कस्टमरला आपण मेल पाठवू शकतो, पर्सनलाइज त्यांना लेटर पाठवू शकतो आणि मेल मर्ज या फंक्शनचा खूप सुंदर उपयोग आपण करू शकतो. आपण एक्सेलमध्ये जर थोडासा डेटा मेंटेन केला तर मेल मर्ज या फंक्शनमधून आपण हे सगळं काम अवघ्या काही सेकंदामध्ये करू शकतो. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मोबाईलवर वापरता येईल का? मोबाईलवर नक्कीच वापरता येईल, पण त्यासाठी आधी आपल्याला थोडी सवय करणं गरजेचं आहे. आपल्याला एकदा एक्सेल हाताळायचा कसा याची थोडी जर सवय झाली तर आपल्याला मग आपण मोबाईलमध्ये नक्कीच वापरू शकतो. पण एक गोष्ट निश्चित आहे आणि एक्सेलचं अजून एक फंक्शन आहे की ते म्हणजे की आपण शेअर्ड फाईल्स वापरू शकतो. शेअर्ड फाईल म्हणजे काय, तर तुमचा डेटाबेस दुसरा कोणी अपडेट करत असेल तर तुम्ही जो डॅशबोर्ड आपण बघितला तो डॅशबोर्ड आपण आपल्या मोबाईलवरती बघू शकतो. मोबाईल एक्सेलमध्ये असे बरेच फंक्शन्स आहेत त्याचा आपण उपयोग करू शकतो आणि ती डॅशबोर्ड आपण बघून आपण त्याच्यावरनं डिसिजन्स घेऊ शकतो, इन्फॉर्मेशन पण शेअर करू शकतो. तर मित्रांनो, आपण आजच्या सेशनला कन्क्लूड करूया. तुम्हाला जर माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर 9822575187 या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता. मी माझा नंबर आता स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे, 9822575187. तुम्ही मला संपर्क करू शकता, व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. केदार सरांची रिक्वेस्ट आहे की शॉर्टकट कीची लिस्ट कुठे मिळू शकेल. तुम्ही मला तुमचा व्हॉट्सॲपवरती मेसेज करा, मी तुम्हाला शॉर्टकटच्या काही कीज नक्की व्हॉट्सॲपवरती शेअर करतो. आणि या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपला व्यवसाय कसा वाढवता येईल याच्यावरती नक्कीच विचार करा. एक्सेलचा उपयोग करा आणि हा उपयोग करून
आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी येईल आणि त्या दृष्टीने कसे प्रयत्न करता येतील तर नक्की बघा. माझा व्हॉट्सॲप नंबर आणि ईमेल आय डी मी दोन्ही तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला काही अडचण असली, काही मदत हवी असली तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. या आठवड्याच्या पुढल्या भागामध्ये मी मेलमर्ज बद्दल क्वेरी आहे अंकुश सरांची. मेलमर्ज बद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मेलमर्ज हे जे फंक्शन आहे हे आपण इथे आपला सेल्सचा डेटाबेस तुम्ही बघितला होता की आपण आपला एक डेटाबेस बनवलेला आहे. या डेटाबेसमध्ये आपण इथे माझ्या कस्टमर्सचा मी इथे असं समजूयात की मी इथे ईमेल आय डी माझ्या कस्टमर्सचा टाकलेला आहे. आता हा जो काही ईमेल आय डी असेल त्याला आपण abc@gmail.com असा माझ्या कस्टमर आय डी आहे असं आपण समजूया. आता मला माझ्या कस्टमरला या आय डी वरती मेल पाठवायचा आहे. xyz@gmail.com बरोबर आहे. तर मला माझ्या कस्टमरला या डेटाबेसवरती त्यांना या आय डीज वरती मला त्यांना मेल पाठवायचं. तर थोडक्यात काय आहे की मला पहिले माझा मेलबॉक्स त्याच्या हिशोबाने कॉन्फिगर करायला लागेल. मी माझं वर्ड फंक्शन आणि मी माझ्या वर्ड फंक्शनमध्ये मी माझ्या कस्टमरसाठी एक मेल लिहितो. मला सगळ्यांना दिसत की मी एक मेल लिहितो की हिअर मिस्टर मी एक असा मेल लिहिला. त्या मेलमध्ये इथे मेलिंग असा ऑप्शन आहे जिथे स्टार्ट मेलमर्ज असा एक की येते. या स्टार्ट मेलमर्जमध्ये ही अत्यंत सोपी टूल आहे आणि मी हे जाऊन मला पाहिजे त्या पद्धतीचा डेटा मी सिलेक्ट करू शकतो. इथे मी माझे रेसिपिएंट सिलेक्ट करू शकतो. माझ्या एक्सेलमधले जे फिगर्स आहेत ते मी इथे घालू शकतो आणि मी लगेच त्यांना इथे तुम्हाला इथे दिसत असेल फिनिश अँड मर्ज असा एक ऑप्शन आहे. तो मी त्यांना टाकून डायरेक्ट मेल पाठवू शकतो. थोडक्यात काय आहे तर मी आत्ता ते इथे करणार यासाठी नाही कारण की मग माझा जो मेल बॉक्स आहे तो इथे मर्ज झालेला आहे. पण जेव्हा आपण सेशनमध्ये बघू तेव्हा आपण काही मेल त्याच्यातनं नक्की पाठवूयात. तर थोडक्यात काय तर आपण एक्सेलचा उपयोग आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने करू शकतो. आता आपण ऑनलाईन पण सेशन घेतो आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल ऑनलाईन सेशनमध्ये तुम्ही या ईमेलवरती किंवा व्हॉट्सॲपवरती माहिती द्या आणि आपले ऑनलाईन सेशन जेव्हा सुरू होतील तेव्हा तुम्ही त्यांना नक्कीच जॉईन करू शकाल. आपण आता हे सेशन इथे कन्क्लूड करूया. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि तुमच्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला एक्सेलचा उपयोग कसा करून घ्यायचा हे जाणून घ्यायचं असेल तर आपण परत भेटूया. कोरोनाच्या काळात काळजी घ्या आणि व्यवसाय कसा वाढवता येईल याच्यावरती नक्की एक्सलंट असा विचार करा. धन्यवाद.